टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये तुकाराम मुंढेंनी मेडिकल स्टोअर्सवाल्यांना इशारा दिलेला आहे. मेडिकलवर औषधाची एक गोळी देणं बंधनकारक आहे. ग्राहकांनी एक गोळी मागितल्यास ती द्यावीच लागेल. पूर्ण स्ट्रीप देण्याचा आग्रह धरला तर मेडिकल स्टोअर्सवाल्यांवर देखील कारवाई होईल. त्यांचा परवाना देखील रद्द केला जाईल असा थेट इशाराच तुकाराम मुंढेंनी दिलेला आहे. मला एक सांगा, म्हणजे हा खूप लोकांना पडला प्रश्न. म्हणजे काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुट्ट्या गोळ्या मिळतात किंवा मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही म्हटलं की मला एक गोळी हवी आहे डोकेदुखीची ना, ते अख्खी स्ट्रिपच. काय कायदा काय सांगतो म्हणजे हे अनेकांना जाणून की सुट्टी गोळी मिळू शकते की तुम्हाला अख्ख्या स्ट्रिपच घ्यावी काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे समजा म्हणजे पार्ट ऑफ द पॅकेट. हा, म्हणजे एका बिलकुल, पाकिटात 12 गोळ्या आहेत ना, त्यांना- त्यातली एक गोळी काढून द्या. येस, बिलकुल द्यावं लागते. म्हणजे मला समजा डोकं दुखतं तर मी अख्खी स्ट्रिप का घेऊ? नाही, असं नाही घ्यायची, अपेक्षाच नाही. असं असेल तर कंप्लेंट करा, कारवाई करू. अच्छा, म्हणजे हे प्रेक्षकांना जाणून घेणं खूप Yes. गरजेचं आहे की मेडिकलमध्ये मी गेलो म्हणजे तुम्हाला- एका स्ट्रीप 10ची आहे आणि तुम्हाला 5 पाहिजेत आणि तुम्ही 5 मागितला, तुम्हाला 5च दिल्या पाहिजे, 10 नाही. जे देणार नाहीत त्यांच्यावरती काय कारवाई काय होऊ शकते? लायसन्स रद्द सुद्धा होऊ शकतं. अच्छा, Yes, ते जर प्रूव्ह झालं तर आम्ही लायसन्स पण रद्द करू शकतो. जे प्रेक्षकांनी ही फार महत्त्वाची बाब जाणून घेणं खरं तर गरजेचं आहे की हाही एक औषधातला भाग आहे. हा मेडिकलचा जे सुरुवातीला मुंडे साहेब म्हणाले की एम्पॉवरमेंट